ज्या आई जिजाऊ मान्य असणारे लहानपणी संस्काराचे धडे दिले रामायणाच्या महाभारतातून त्यांच्या जीवनामध्ये योग्य असणारा संस्कार मिळाला. लहानपणी बाल मनावर घडलेले संस्कार आयुष्यामध्ये कधीच वाया जात नसतात. आणि ज्या नगरीचं नाव असतं छत्रपती नगर आहे. सहयोग प्राप्त झालेला आपल्या सर्वांना अशा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून उभं राहिलेली ही नगरी आणि त्यामध्ये तपपूर्तीच्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची सेवा असणारी भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचे सौभाग्य प्राप्त आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना तपाची फार गरज आहे. तपपूर्ती होईपर्यंत अनेक वेळा चढ उताराचे प्रसंग येत असतात. तपपूर्ती झाली की भगवंताने त्यांना आपलंसं केलेलं असतं. तपे विण दैवत दिदिल्या विण प्राप्त गुजे विण ही तर कोण सांगते. असा तपपूर्तीचा असणारा हा नामेत्य आणि तपपूर्तीच्या नामेत्यातील या वर्षीची 4थ्या क्रमांकाची सेवा कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. त्यांनी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलं असे दौतपुत्र आमचे शिंदे साहेब आणि सर्व असणारे सन्माननीय सहकारी त्यांच्या कुशल मार्गदर्शनातून संपन्न होत असलेला हा नामेत्य विशेषतः एक त्यागी जीवन असणार ज्याने अनेक वारकऱ्यांना घडवलं. वारकरी संप्रदायाची असणारी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये योग्य दिशा दाखवणारी क्रिया अभंगाच्या द्वारा गायनाच्या द्वारा ज्यांनी अनेक असणाऱ्या वारकऱ्यांना घडवली असे सद्गुरू माऊली कोकणी बुवा त्यांचा कृपा आणि त्यांच्याच संस्कृतीचे चिमुकली बाळ विद्यार्थी असणारे मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने शिवशंकराची अखंड सेवा करणारे आमचे माऊली समोर बसलेले मोठ्या प्रेमाने ते अप्पा म्हणत असतात. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भूषितुरारम सदा सर्वतम हृदयात विद्ये ओम भवानी सहितम नमः. अखंड चाललेली साधन आदरणीय बापू आहेत आमचे पवार महाराज ज्यांनी अनेक वर्ष ज्ञान मंदिरातून विद्यार्थ्यांना घडवले. असं केंद्रीय शाळेचे हेडमास्टर म्हणजे रिटायर झाले बी नागपूरकर गुरुजी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक छत्रपती शिवाजी हायस्कूल ह्या शहराचं प्रसिद्ध असतात. त्या संस्थेची एक शाखा आणि प्राथमिक शाळेतून ज्याने अनेक विद्यार्थ्यांचा पाया पकडा केला. सध्या ते निवृत्त जरी झालेले असले मुख्याध्यापक पदावरून तरी देखील एक परमार्थातून निवृत्त झालेलं नाही असे आमचे शिंदे साहेब या ठिकाणी शिंदे साहेबांमध्ये प्रसिद्ध आहे. आमचे सतीजी चिल्लार साहेब आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रत्येकांच्या नावाचा जरी उल्लेख होत असला आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चिंतन बसलेलं इतिहास. आपण इमानदार की आपण बेईमान आहोत, आपण पुण्यवान आहे की आपण पापी आहे, आपलं अंतर्मन आपल्याला साक्षी देत असतं. दोन असे साक्षीदार आहे की ते साक्षीदार होते कधीच होत नाही. तो परमात्मा आणि तो अंतरात्मा यातून सुद्धा ऑडिट चाललेले तसं व्यवहारातलं ऑडिट ज्यांच्या माध्यमातून तयार होतं आमचे राजेशजी शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सपाटोटा पत्रक काय ताळेबंद पत्रक गुण अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं व्यावहारिक ज्ञान सुद्धा आपल्या जीवनात आवश्यक आहे. कारण परमार्थ करत असताना त्याला व्यवहार चांगल्या पद्धतीने करता येतो तर परमार्थ सुद्धा चांगला करता येतो. आधी प्रपंच करावा याचे काम घ्यावे परमार्थ विवेका. त्याला प्रपंच करता येत नाही त्याला परमार्थ कसं करता येणार मग. प्रपंच म्हणजे काय. अन्न वस्त्र निवारा आवश्यक गरजा पूर्ण. राहण्यासाठी घर आहे, अंग झाकण्यासाठी कपडे. भगवंता मोठ्या प्रेमानं तो आमच्या जीवनात जर कृपा केली त्याच्यासारखा भाग्यवान त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोण असू शकता.
माणसाच्या जीवनातली आसक्ती सारखी वाढत चाललेली, विरक्तीकडे कोण जातो हा महत्वाचा प्रश्न. कुठेतरी माणसाला थांबता आलं पाहिजे. आमचे बापू असणारे उपस्थित आहे, ग्रामविकास अधिकारी म्हणजे अनेक ठिकाणी काम केलं, सोसायटीतून असेल, माध्यमातून असेल. आमचे शिंदे सर असणारे बोलले होते मला, वकील साहेब फार जेवण करू. त्याला वाटलं दररोज येतात, डायरेक्ट घेऊन बसतात, प्रसादच घेत नाही. का घेत नसते? मला मुलीच काळजी करू नका, एकादशीचा फराळ मात्र आपल्याच पवित्र दरबारात येऊन करणार आहे. आणि शब्द दिला आणि सर्व मान्यवर उपस्थित झाली. ती उशिरा आले, त्यांना पंक्तीचा लाभ मिळाला नाही. संकेत तुम्ही आहात, संकटी पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. बरोबर आहे बोलतोय मला. हा आनंद आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. त्याने MSCB बोर्डामध्ये काम केलं, पण करेर असेल, उमरगा असेल, या परिसरामध्ये गेली 25 वर्षाच्या मला आठवणी ते रात्री सांगत होते. आपली त्या परिसरात कुठे सेवा असली की मी सेवा कधी सोडत नव्हतो. गुरुदेवांची आशीर्वादाने चिमुकली बाळाय. आमचे दौलतपूरकर महाराज मोठ्या प्रेमाला गोड असलेले साथ करतायत. आमचे गिरी महाराज या ठिकाणी साथ करण्यासाठी उभे. चिमुकली बाळाय, सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपण भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना अभंगाची सोडणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न करतात. इथे तुकोबारायण अभंगाच्या प्रारंभी वर्तमान काळाची भाषा वापरतात. त्यावर ते वर्तमान काळाची भाषा वापरतात, त्यावर ते नक्कीच भूतकाळ आणि भविष्य काळ आपल्या पुढे उभा राहतो. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर या जर गोष्टीचं चिंतन केलं गेलं, भूतकाळाचा शोक कधी करायचाच नाही, पण भूतकाळाचा अनुभव मात्र विसरायचा नाही. आपल्या जीवनामध्ये सतत जर आपण भूतकाळाचा शोक करू लागलो तर वर्तमान काळातला आनंद आपल्याला कधीच घेता येणार नाही. म्हणून शास्त्र सांगतं, घडून गेलेल्या गोष्टीचा शोक कधीही आयुष्यात करू नका, परंतु अनुभवाची शेदुरी बरोबर घेऊन वर्तमान काळामध्ये योग्य पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा. त्याच्या जीवनामध्ये भविष्याची चिंता असण्याचं कारण नाही, कारण श्रद्धा आणि विश्वास हा परमार्थामध्ये फार महत्वाचा. आमचे चिला माऊली होते सकाळी, धारासूर मर्दिनीच्या साक्षीनं काय मान्यवरांचा सन्मान करण्याचा योग आला होता. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने तिथे आपलं बरोबर व्यक्तिमत्व अध्यक्ष समारोपाचं भाषण करत असताना काय बदललेला आहे. अनेक प्रकारचे अनुभव माणसाच्या जीवनामध्ये पावला पावलाला पाहायला मिळतात. अनुभवाशिवाय कुठली गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये ऍक्सेप्ट करता येणार नाही. कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट करा, कोणत्या गोष्टी डिनाय करा, संत वाङ्मयाचं ऑब्झर्वेशन केल्याशिवाय, सूक्ष्म दृष्टीनं चिंतन केल्याशिवाय अधिकार आम्हाला करणं शक्य नाही. मोठ्या प्रेमाने बोलतात, बाबांनो एका माणसाच्या जीवनात होतात असं कोणी छाती ठोकपणे बोलू शकणार नाही की माझ्या जीवनात कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही. कुठली ना कुठली डायरेक्टली इनडायरेक्टली चूक होत असते, पण जोपर्यंत आपल्याला चूक कळत नाहीये आपल्या जीवनात घडलेली, किंवा आपण जोपर्यंत कबूल करत नाहीये तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुरुस्ती होणं शक्य आहे. पण कोणत्या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला आपलं अज्ञान कळलं पाहिजे आणि स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच खरी ज्ञानाची पहिली पाहिजे. ज्ञानाची खरी पायरी कोणती असेल तर स्वतःच अज्ञान माणसाला करावं आणि अज्ञान कळण्यासाठीच ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठ. पराज्ञान असेल, अपराज्ञान असेल, परोक्ष ज्ञान असेल, अपरोक्ष ज्ञान असेल, व्यवहारिक ज्ञान असेल, परमार्थिक ज्ञान असेल, जे जगाचं कल्याण करणारे ते ज्ञान आम्हाला संतांना शरण गेल्याशिवाय करणं शक्य नाही. आपला विषय चाललेला आहे, एक वर्ग संदेश देण्यासाठी येतो, एक वर्ग आदेश देण्यासाठी येतो, पण एक वर्ग उपदेश करण्यासाठी आलेला असतो. आता संदेश देणारी शक्ती जगात फक्त एकच आहे. म्या बोलविला वेद ओढे, म्या चालविला सूर्य
चाले मी हरविले आपला लोहाले जो जगात चाले करतुम अकर्तुम अन्यथा करतुम जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्ये मीच येतो. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाहीये अशी एकच शक्ती जगात आहे ती संदेश देणारी आहे आदेश देणारी. आपण व्यवहारात पाहतो ते सिनियर मंडळीचं ज्युनियर मंडळीला ऐकावं लागतं. मोठ्या व्यक्तीचं नेहमी छोट्या व्यक्तीला ऐकावं लागतं. वास्तविक पाहता आपण व्यवहारामध्ये अनेक लोक आदेश करणारी ऑर्डर करणारी हुकूम करणारी पावलाला पाहतो. हे व्यवहारामध्ये आपण पाहतो. संत मायबाप फक्त उपदेश करण्यासाठी येतात. तिथे जरी माणूस वाईट असला पापी असला दुराचारी असला त्यांचा ते हेवा आयुष्यात कधी करत नाही. तो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. विषयातून जरी माणूस असला प्रचंड पापी महापापी जरी असला तरी देखील संत त्यांचा द्वेष मत्सर कधीही करत नाही. कोण्याही जीवांचा न करो मत्सर वर्म सर्वेश्वर तुझे ऐकाल तुम्ही भक्त भागवत कराल ते हीच धंदे करा. आपल्या जीवनाचं हित जर करून घ्यायचं असेल संतांनी आपल्या जीवनातला अनुभव सांगितलाय. परमार्थ करायचा असेल तर एकांताशिवाय परमार्थ नाही. एकांताची गरज. झोपलेला असतात साधू संत जागे असतात. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान केले मध्यरात्री बैठून या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटे. व्यंकटेश स्तोत्रामध्ये 108 क्रमांकाच्या ओळीतून सांगितले एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान केले मध्यरात्री बैसोन या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटे. रात्री ज्यांची सेवा झाली आदरणीय गुरुतुल्य शिवाजी नाना गांधी महाराज गोवर्धन वाडीकर त्यांचे छोटे बंधू बाबासाहेब जगदाळे यांच्या कॉलेजमध्ये सर्व्हिस करतात बारशे. रात्री मला बोलते पुढे येणार म्हणजे येणार कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अधीक्षक म्हणून काम केलं असे आमचे काळे बापू शाजीराव यांना ते बरोबर ठेवले. आपण जिल्हा साहेबांना चिंता नाही आपल्या एकटीनं नाव द्यायचे काकडे प्लॉटच्या होऊन आता संध्याकाळी जोडी द्यायचे सर्व असतात. भगवंता सगळ्यात फार महत्वाची जेव्हा माझे मित्र एकेकाळी आम्ही सतत बोलून असायचं असे हरिभक्ती परायण प्रदीप पाटील महाराज विद्येकर आज जरी देहाला निघून गेलेले असले तरी त्यांचं कार्य अमर आहे आणि त्यांचे चिरंजीव भैया या ठिकाणी मोठ्या प्रेमाने उपस्थित आहेत. बरोबर भगवंता जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जग सोडून जायचं. 2 गोष्टी आयुष्यामध्ये कधी विसरू नका. एक सर्वात महत्वाचं भगवंताचं स्मरण आणि दुसरं सर्वात महत्वाचं आपलं मरण. ज्या अर्थी आम्ही जगात आलो अशोकराव त्या अर्थी नक्की एक ना एक दिवस जग सोडून आपल्याला जायचं आहे. मध्ये ते नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माणसानं माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं नातं निर्माण करावं.